हे गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती घमासान पावसापासून. तर भाई एवढा पाऊस कधीच नाही आला होता. भरपूर पाऊस आला, भरपूर विजा चमकल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी करून घेतला होता ब्रश. आणि ब्रश मी हा खूप जास्त लेट केला होता कारण मी झोपेतूनच लेट उठली होती. मग पेली मी पाणी, गरम पाणी काही पिली नाही, जे नॉर्मल पाणी होतं तेच पिली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी गेली होती लाईन. संध्याकाळी नव्हती गेली, दुपारपासूनच लाईन गेली होती. आणि हा दुपारचा सीन आहे, बघू शकता. दुपारी असं वाटत होतं की एवढी संध्याकाळ झाली आहे भाई साहब. मग संध्याकाळी थोडासा पाऊस वगैरे थांबला तर मी गेली होती कृष्ण जन्माष्टमीसाठी थोडं सामान घ्यायला. म्हणजे की कृष्णाचा पाळणा आणि थोडं स्वीट वगैरे, काकडी, हे सगळं सामान मला घ्यायचं होतं. कृष्णाचे कपडे वगैरे, हे फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते, हे पण घेऊन टाकले. आणि बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्हाला आवाज येऊन राहिला आहे ठकठकचा, तो प्लीज इग्नोर करा, कारण घराच्या साईडनी काम चालू आहे म्हणून आवाज येत. आणि ह्या दादाला माझ्या व्लॉगमध्ये यायला इतकं आवडते, गेल्याबरोबर मला म्हणते मुझे भी व्हिडिओ मेलो, म्हणते मुझे भी व्हिडिओ मेलो. मग मी मस्तपैकी ही तयारी केली होती, साधीसुधी तयारी केली होती यूट्यूबवर बघून. मला काही कोणी आहे नाही सांगायला, त्याच्यामुळं मी माझ्या मनाने अर्ध मम्मीने सांगितलं होतं आणि अर्ध यूट्यूबवर पाहून केलं होतं. मग आम्ही केलं होतं जेवण. मी काही स्वयंपाक बनवला नव्हता. कानाजीसाठी सकाळी जो स्वयंपाक होता तोच आम्ही जेवण केला, मम्मी आणि मी. मग मी मस्तपैकी थोडीशी तयार वगैरे झाली. म्हटलं छान तयार वगैरे होऊनच पूजा करावं, थोडं आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि देवालाही वाटते. तर मग हळूहळू मी पूजा केली मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. सर्वात पहिले कान्हाजीचा मी अभिषेक केला पंचामृताने मस्तपैकी. त्यांची अंघोळ करून दिली. मग त्यांना छानपैकी स्वच्छ पुसून दिलं. मग त्यांना छान मी नवीन असे त्यांच्यासाठी जे वस्त्र आणले होते, म्हणजे की कृष्णाजीचे कपडे, ते घालून दिले. छान फेटा आणला होता त्यांच्यासाठी. मला काही एक्सपिरियन्स नाही आहे, मी फर्स्ट टाईमच करत होती हे, बट मला असं वाटते की मी ओके केलं आणि छान केलं. पाळणा पण मी आणला होता, छोटेच कान्हाजी आहे माझ्याकडे, तर मी छोटाच पाळणा आणला होता, जास्त काही मोठा आणला नव्हता. मग काय, आपल्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर आपल्याला करावंच लागते बाई. आपल्या मम्मीच्या घरी आहे तोपर्यंत थोडं ॲडजस्ट करून घ्या, इथे काही खर्च करावं नाही जास्त. मग तिकडे नवऱ्याच्या घरी गेल्यावर खर्च करावा चांगला तगडा. मग करून घेतली होती मी पूजा केली, आरती वगैरे केली होती. छान मनाभावानं आरती केली गाईज. मी म्हटलं चांगला कृष्ण माझ्याही लाईफमध्ये द्या. द्या नाही, दिलाच आहे पहिलेच, चांगलाच आहे बिचारा, त्याला आणखी चांगलं करा, बस इतकंच म्हणायचं होतं मला. त्याच्यानंतर ही माझी पूजा झाली होती संपन्न. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.